नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज तब्बल 20 दिवस झाले इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं युद्ध सुरूच आहे. आता तर अगदी लक्ष करून तेल साठा जिथं आहे त्या देशातील त्यावरच हल्ली सुरू झाले आहेत. त्यामुळं या युद्धामुळं संपूर्ण जगच अड पुढील काही काळात अडचणीत येणार असं चित्र दिसतंय. ना इराण माघार घ्यायला तयार आहे, ना इस्रायल आहे. त्यात इस्रायलला अमेरिकेची पण साथ आहे. त्यामुळं हे युद्ध दिवसेंदिवस चिघळतच चाललेलं आहे. कोणत्याही देशानं अद्याप या दोन तीन देशात सुरू असलेल्या युद्धात मध्यस्थी करण्यास पुढं पाऊल टाकलेलं नाही, हेही तेवढंच खरं आहे. असो, या युद्धाच्या परिस्थितीवर काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी भारताच्या परराष्ट्र नीतीवरच हल्ला केला आहे. त्यांनी या अडचणीच्या काळात इराणला भारतानं मदत करणं गरजेचं होतं, त्यांना मदतीचा हात देणं गरजेचं आहे असं सांगत इराण आपला मित्र आहे. इराणनं अगदी ते मुस्लिम राष्ट्र असलं तरी जम्मू काश्मीरच्या संदर्भात भारताची बाजू घेतली आहे हे विसरता येणार नाही. आज आपण इराणला मदत नाही केली तर त्याचा आपल्याला भविष्यात तोटा होऊ शकतो असंही राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितलेलं आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दरवर्षी गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्क, मुंबईतील शिवाजी पार्क येथे होतो आणि या मेळाव्याला मनसेप्रेमी असंख्य कार्यकर्ते हजेरी लावत असतात. कालही तशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आणि या मेळाव्यात राज ठाकरे यांनी एक अभिनव कल्पना पुढं आणलेली आहे. त्यांनी एक वेबसाईट सुरू केली आहे, तिचं नाव महाराष्ट्र नेक्स्ट असं आहे. आणि ही वेबसाईट आपण आपल्या ह्याच्यावर डाउनलोड करून घेतली आणि ती आपण उघडली की सुरुवातीला त्याच्यावर 27 वेगवेगळ्या विषय दिसतात आणि मग आपण त्यातलं कुठल्या ह्याच्यावर आपलं मत मांडायचं आहे तो विषय निवडायचा, त्यावर मत मांडायचं आहे. मग हे तुम्ही मांडलेलं मत त्या विषयाच्या अभ्यासाकडे जाईल, ते त्याच अवलोकन करतील आणि मग तो विषय जर संपूर्ण महाराष्ट्रासाठी योग्य वाटला तर तो विषय ते मंत्रालयात पाठवतील. पण जोपर्यंत तुम्ही तुमचं नाव उघड करा असं सांगणार नाही, तोपर्यंत तुमचं नाव, मोबाईल नंबर गोपनीय राहील असं या वेबसाईटची रचना आहे. तेव्हा या वेबसाईटवर राज ठाकरेंचं अभिनंदन केलं तर तेही डिलीट होईल, जय महाराष्ट्र म्हणलं तर तेही डिलीट होणार आहे आणि राज ठाकरे भावी मुख्यमंत्री असंही कुणी त्याच्यावर हे टाकला तर तो पण डिलीट होईल असं स्वतः राज ठाकरेंनीच सांगितलं आहे. बघूया आता ही महाराष्ट्र नेक्स्ट वेबसाईट किती लोकांना भावते, किती लोक तिच्यावर भेट देतात, आपलं म्हणणं, आपली कल्पना त्यावर मांडतात आणि वेबसाईट संचलन करणारे मनसे
ह्याचं पुढं काय करते या उभा महाराष्ट्र पुढील काळात पाहिजे एवढं निश्चित. नैसर्गिक संकट धाराशिव जिल्ह्याची पाठ सोडायला तयार नाही. 2025च्या पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळं धाराशिव जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. ते होतं नव्हतंच तर मग आता सध्या अवकाळी पावसानं हजेरी लावण्यास सुरुवात झाली आहे. सलग 3 दिवस अवकाळी पाऊस झाला, त्यामुळं फळबागा त्याचबरोबर रब्बीची उभी पिकांचं पण नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी हवालदिल झाल्याचं चित्र दिसून येत आहे. काल धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव शहर, आसपासचा परिसर, त्याचबरोबर कसबे, तडवळे, गौर, वाघोली, दहिपळ या परिसरात तुफानी वाऱ्यासह पाऊस पडला. तोही गारासह पाऊस होता. त्यामुळेही त्या भागातील लोकांचं अपरिमित नुकसान झाल्याचं लोकांचं म्हणणं आहे. तर या संदर्भात तातडीनं पंचनामे होऊन या शेतकऱ्यांना नुकसान मिळतं का नाही याकडं शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहणार आहे. परंतु ही अवकाळी आसमानी संकट येत राहणार हे निश्चित आहे. आणि या आसमानी संकटाला तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांनी आता आपलं मन खंबीर केलं पाहिजे आणि या संकटाशी 2 हात करणं गरजेचं आहे. हे तेवढंच हा कालच्या पावसाचे आमचे मित्र राधेश्याम सोमानी यांनी पाठवलेला व्हिडिओ आपण इथं सोबत जोडत आहोत. हा पाऊस आणखी अवकाळी पाऊस आणखी 2-3 दिवस पडेल असं हवामान खात्याचं म्हणणं आहे. त्यामुळं अजून काय नुकसान होतंय याकडेच आता आपण डोळे लावून बसायचं एवढं मात्र नक्की. आपण आता इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.